बघा, भारतीय जनता पार्टी ही एक नौटंकी आहे. विशेषतः मुंबईतली भारतीय जनता पार्टी हे यांना कोणती दिशा नाहीये. हिंमत असेल तर निवडणुका घ्या ना. म्हणजे शोर कोण माजवत आहे आणि चोर कोण हे जनता दाखवेल. निवडणुका घ्यायच्या नाही, लोकांना सामोरं जायचं नाही आणि अशा नौटंक्या करायच्या सोडून आजचा मोर्चा पाहून जे आमचे राजकीय विरोधक आहेत, जे सत्ताधारी आहेत, त्यांच्या डोळ्याची बुबुळं बाहेर येतील. चोराला दुसरा चोर आवडणारच नाही ना, कारण का दोघांमध्ये स्पर्धा आहे की कोविडमध्ये सर्वात कोविडच्या ह्याच्यामधून लुटमार करून पैसा कोण कमवणार. एकाकडे सूरज चव्हाण आहे, दुसऱ्याचा तो पाटकर आहे. आपसामध्ये स्पर्धा आहे की तुझ्या माणसांनी जास्त चोरी केली का माझ्या माणसांनी चोरी जास्ती केली. म्हणून एका चोराला दुसरा चोर म्हटल्यानंतर वाईट वाटणारच ना, कारण हा त्याच्यापेक्षा मोठा चोर आहे. आपसामध्ये स्पर्धा आहे की तू मोठा का मी मोठा. म्हणून अशा लोकांना चोरांबद्दल प्रश्न विचारायचे नाही. मी एवढंच म्हणतो, हिंमत असेल तर निवडणुका घ्या. निवडणुका घेण्याची हिंमत तेच लोक घेऊ शकतात ज्यांना विजयाची खात्री आहे. आणि जे लोक आव्हान देऊ शकतात आमच्यासारखे की निवडणुका घ्या, घेऊन दाखवा, त्यांना माहिती आहे जनता आमच्या पाठीशी आहे. असं आहे की ज्याचं डोकं खाली असेल, जो बिंडोक असेल, तोच अशा पद्धतीचं वक्तव्य करा. आज सुप्रीम कोर्टमध्ये ज्या केसेस मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात पेंडिंग आहेत, त्यांच्यामध्ये ठाकरे गटाचे पण लोकांनी काही केसेस टाकलेल्या आहेत. त्याचा अजूनपर्यंत निकाल आलेला नाहीये. म्हणून त्या बिंडोक माणसाला मी सांगेन, पहिलं तुझ्या वकिलांशी बोल, वेळ मिळाला तर त्या अनिल परबशी बोल आणि माहिती घे की बाबा ठाकरे गटाने केलेल्या ज्या याचिका, ज्या सगळ्या कोर्टाने आता क्लब केल्या आणि कोर्टाने निकाल दिल्यानंतर या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. म्हणून निवडणुका घ्यायचं हे कोर्ट आदेश दिल्यानंतर होणार आहे. पण बालबुद्धीचे आणि म्हणजे मंद असलेल्या लोकांना या गोष्टी कळणार नाही.